नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मस्त असे आपण ना पोटॅटो चीज बॉल बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे आणि झटपट होते। मी काय केलेले आहे, एक फक्त मोठा बटाटा जो असतो ना मोठ्या साईजचा, तो बटाट्याचा मस्त असा आलू मसाला तयार करून घेतलेला आहे। फक्त छान किसून घेतला होता बटाटा, उकडलेला बटाटा। त्याच्यानंतर फक्त पॅनवर ना मी फक्त राई जिरं आणि आलं लसूण मिरचीची कोथिंबीर टाकून अशी छान अशी पेस्ट तयार केली होती। ती तेलावर परतली, थोडीशी हळद टाकून आणि बटाटा त्याच्यावर जो किसलेला आहे तो टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण मस्त असं आलू मसाला तयार करून घेतलेला आहे ऑलरेडी। त्याच्यानंतर त्याचा एक गोळा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये चीज क्यूब जे असतात ना त्याची छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे, ते आतमध्ये स्टफ करायचे आहेत आणि अशा पद्धतीने त्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। फक्त एका मोठा बटाट्यापासून जवळपास मीडियम साईजचे बॉल हे 6 झालेले आहेत तयार। इतकी झटपट रेसिपी होते, खरंच कधी वाटलं नव्हतं आणि टेस्टी तर खूपच। आतमध्ये जसं चीज मेल्ट होतं आणि ते खायला टेस्ट लागते आणि आलू मसाला जो बटाट्याची जो आहे ना तो छान सॉफ्ट लागतो, इतका भारी ना। घरात ब्रेड क्रम्स नसेल ना तरीही आपण ही रेसिपी अशा पद्धतीने बनवू शकतो। आता मी इथे जवळपास बघा 6 बॉल तयार झालेले आहेत, सगळे एका साईजचे सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत। चीजचं स्टफिंग घालून घेतलेलं आहे आतमध्ये। त्याच्यानंतर आता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते, त्याच्यामुळे मी ब्रेड क्रम्सच्या ऐवजी इथे वापरलेला आहे रवा आणि हा बारीक रवा आहे, जो एकदम बारीक असतो ना तो वाला आहे, तो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत रव्यामध्ये घोळवून। आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण हळूहळू बॉल्स सोडायचे आहेत। एका टायमाला जेवढे राहतील तेवढेच सोडू शकता, पण मी इथे फक्त तेल जरी असलं तरी जास्त सोडलेले नाहीत, फक्त 2च सोडलेले आहे। का तर त्यांना आपण बॉल खूप सॉफ्ट आहेत, ते ब्रेड क्रम्स असतो तर थोडासा क्रिस्पीनेस येतो, पण आपण रव्याचं कोटिंग केलं आहे ना त्यामुळे ते सॉफ्ट आणि आतून मेल्टिंग जे असं चीज मेल्ट होतं ना, खूप भारी लागतं। नक्की ट्राय करा। मस्त असं बॉल्स हे आपण पोटॅटो चीज बॉल्स आहेत ना ते जे आपण छान असे थोडंसं रवा फ्राय चांगला होईपर्यंत, त्याच्यावर गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळे बॉल तयार करून घेतलेले आहेत। सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत। टोमॅटो केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकता किंवा कोणत्याही चटणी बरोबर, पण टोमॅटो केचप बरोबर लय भारी लागतं। खरंच तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे बघा मी तुम्हाला एक बॉल तोडून दाखवते। चीज काय मेल्ट झाले आहे आणि छान असं गरम गरम टेस्टी असं ना आपले पोटॅटो चीज बॉल्स इथे तयार झालेले आहेत। किती भारी वाटतात ना, दिसायला जेवढे सुंदर खायला तितकेच टेस्टी असे हे आपले पोटॅटो चीज बॉल्स तयार आहेत खाण्यासाठी। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू।